झाला असं कधी म्हणता येईल याच्याबद्दल काही शास्त्रकारांनी 2-3 गोष्टीचा आपल्याला एक निहित सिद्धांत सांगितलेला आहे. काय निहित सिद्धांत आहे? चित्सुखीमध्ये चित्सुखाचार्यांनी सांगितलं की बाबा आत्मस्वरूपाला जर तुम्ही जाणत असाल तर जाणण्याच्या वृत्तीचा विलय व्हावा लागतो. ज्ञातव्यम तदह विलयात तदा आत्मस्वरूपान ज्ञातव्यात. जेव्हा तुम्ही ज्ञाता म्हणून ज्ञातव्य रूपाने शिल्लक असता तेव्हा आत्मस्वरूपाला याकरता जाणता येत नाही की त्या स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध असलेल्या किंवा संवित ज्याला शास्त्राने म्हटलेलं आहे, ज्याला रित असं वेदाने निर्दिष्ट केलेलं आहे, त्या आत्मस्वरूपाला जाणल्यानंतर जर काही जाणण्याची स्थिती शिल्लक असेल तर ते जाणणं अशा पद्धतीने शेष राहत नाही ज्याप्रमाणे एखादा जलबिंदू समुद्राला जाऊन मिळाल्यानंतर एक रूप झाल्यानंतर पुन्हा तो बिंदू बाहेर काढता येईल का? पाण्याचा थेंब हो समुद्रात जाऊन पडला, आता काढून द्या मला बाहेर, चला. तुम्ही म्हणाल थेंबर पाणी काढता येईल की, पण मगा टाकलं होतं ते द्या की काढून, आता होईल का? किंवा अजून जरा अलीकडचा दृष्टांतही सांगतो. मीठ नेऊन समुद्रात टाकलं, आता परत काढून घेता येईल का पाण्यातलं? नोहे सारिता लवण मिळविता. ही स्वरूपता आहे बर का. अजून एक थोडस सूक्ष्म त्याच्यात असं सांगता येईल आपल्याला की जाणण्याकरता जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ज्ञातव्य प्रवृत्ती म्हणून शास्त्राने निर्दिष्ट केली. अद्वैत सिद्धीमध्ये असं वर्णन केलंय, प्रवृत्तयाः यत्कर्मणां तदा ज्ञातव्या तत्प्रवृत्ती. हे जाणणं सुद्धा एक क्रियाच आहे की, जाणणं सुद्धा एक प्रवृत्तीच आहे की मला ही गोष्ट जाणायची आहे म्हणून आपण त्या जाणण्याच्या क्रियेला प्रवृत्त झालो की नाही व्यवहाराच्या दृष्टीनं. पण इथं जाणण्याची ही प्रवृत्ती उरली नाही पाहिजे, कारण भगवंताचं स्वरूप नित्य निवृत्त स्वरूप आहे. त्या निवृत्त स्वरूपामध्ये प्रवृत्ती उरतच नाही. निवृत्त स्वरूपाचा जेव्हा तत्वावबोध झाला, तत्व साक्षात्कार झाला, ब्रह्म साक्षात्कार झाला, भगवत तत्वानुभूती झाली, ब्रह्मबोध झाला, निर्वाण प्राप्ती झाली. गीतेच्या भाषेमध्ये लभन्ते ब्रह्म निर्वाणम ऋषयः क्षीण कल्मषः. अशा स्थितीला जर तुम्ही प्राप्त झाला असाल तर कोणत्या रूपामध्ये तुमच्याकडे बौद्धव्यता शिल्लक राहील? बुद्धी रूपाने बाह्यतः किंवा तत्वतः ही उरेल आणि कोणत्या रूपाने ज्ञातव्य भाव शेष राहील. आणि जर तो राहिला तर त्या राहण्याने त्या बुद्धीच्या ठिकाणी वेगळा प्रकाश काय उत्पन्न होणार आहे? जसं दिव्याचा उजेड तोपर्यंत कामाचा आहे. आता कळलं तुम्हाला? पुढचं थोडं लक्ष द्या की माझ्याकडे, म्हणजे मी काय बोलायला ते तुम्हाला पुढचंही कळतंय. दिव्याचा उजेड तोपर्यंत महत्वाचा आहे, बोला, जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही. एकदा सूर्याचा उदय झाला माणसं सहज म्हणतात विजवा मालवून टाकात, म्हणजे राहू द्या ना, रात्रभर उजेड दिलाय, आता का त्याला नका म्हणताय? तसं नाही होते, तसं नाही. मग कसं आहे? आता त्याचं काम संपलं ना, बर त्याच्या उजेडा पुढे याचा उजेड किती? मी काम नाही म्हणत नाही, काम आहे. रात्रीच्या वेळी दिव्या इतकं काम कशाच नाही, फार गरजेचं आहे उजेड. छोटी बॅटरी असली तरी कामाची, पण सूर्य उगवल्यावर काय कामाचं आहे? ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी त्याच्यावर 2-3 वेळा उल्लेख केलाय. ज्ञानोबा म्हणतात का सूर्या पुढे दिवा दावणे जैसे. काय गरज आहे तिथं? ते दाखवून काय उपयोग आहे? तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर, ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर तुमच्या ठिकाणी जाणण्याची प्रवृत्ती उरतच नाही. आणि जर ती उरली तर याचा अर्थ आहे की तुम्ही जाणलंच नाही. जाणणं उरलं की जाणलंच नाही. आणि म्हणून पहिल्यांदा जाणणं जावं लागतं, मग जाणता येतं. हे जाणणं कसं आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या भाषेत, का जाणतले या परी जाणणे आणि जाणावया जे जाणे ते जाणितले या वाचून उणे न आणि म्हणे जाणितले तैसे. असं हे जाणणं आहे. आणि त्याच्या ठिकाणी ना जाणणं आहे ना जाणण्याच्या आधीच नेणं आहे. हरिपाठातला काही संदर्भ आठवा, तुम्हाला सोपं जाईल. जाणीव नेणेव भगवंती नाही. न त्याच्या ठिकाणी ज्ञातव्यता आहे न अज्ञातव्यता आहे. ते परम विज्ञेय स्वरूप आहे. आणि त्याच्याही पुढे वेदात असा उल्लेख आहे की अविज्ञेय स्वरूप आहे. स अविज्ञेयम मृच्छति. कसं स्वरूप आहे? अविज्ञेय आहे, जाणण्याच्या फार पलीकडे आहे. जाणताच येत नाही, त्याचा निर्देशही करता येत नाही. ते अनिर्दिष्ट स्वरूप आहे, अनिर्देशाचा निर्देश आहे.
न्यायशास्त्रामध्ये करांगुली न्याय म्हणून सांगितलं. एक छोटं पोरग होतं बारक, 1-2 वर्षाचं, बापाजवळ आलं, पिताजी पिताजी काय, चंद्र कुठे आहे? चंद्र कुठं असतो? दुकान